जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात. शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळलं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो. यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल. हॅलो, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा, आता मला रोज 4 वाजता जाग येते आणि मी रोज 4 वाजता उठते. लवकर उठण्याचे फायदे भरपूर आहेत ताईंनो, परंतु आपण लवकर उठायला लागल्याशिवाय आपल्याला जाग पण येत नाही. आता मला आहे ना, गजरची सुद्धा गरज लागत नाही, लगेच जाग येते. पहाटे कसं उठायचं, तर आपण पहिल्यांदा गजर लावून ठेवायचा, आपल्याला जितक्या वाजता उठायचंय तितक्या. परंतु हा गजर आपण आहे ना, आपल्याला पाहिजे त्याच वेळेला लावायचा. समजा आपल्याला जर 5ला उठायचं असलं ना, बरोबर 5चा गजर लावायचा. 4:45चा जर गजर लावला तर आपण काय म्हणतो की आताशी 4:45 वाजले, तर अजून 15 मिनिट झोपू. आणि मग काय होतं की 15 मिनिट झोपू म्हणता म्हणता अर्धा तास 1 तास कसं होऊन जातो ना, आपल्यालाच कळत नाही. त्यासाठी काय करायचं, आपल्याला समजा 4ला उठायचंय, 4चाच गजर लावायचा. 4:30ला उठायचंय, 4:30चाच गजर लावायचा. 5ला उठायचंय, 5चाच लावायचा. 5:30ला उठायचं म्हटलं तरी पण आपण 5:30चाच गजर लावायचा. आणि गजर वाजला की आपल्याला लगेच उठून बसायचं आहे. आपण काय करतो, 1 मिनिट 2 मिनिट म्हणत असं लोळत पडतो ना, तर त्याने काय होतं, आपल्याला लगेच झोप लागून जाते आणि कधी उशीर होतो आपल्याला कळतच नाही. मग सकाळी आपण उठल्यावर काय म्हणतो की मला लवकर उठायचं होतं आणि जागच नाही आली. तर तसं अजिबात करायचं नाही. आपल्याला समजा गजर झाला ना, लगेच अंथरुणावरून उठून बसायचं आहे आणि फ्रेश व्हायचं आहे. एकदा उठून बसलं आणि आपण वॉशरूमला यायला त्याला जाऊन आलं की आपली झोप लगेच जाते आणि मग नंतर आपल्याला उत्साह पण येतो. तर ही ट्रिक नक्की एकदा ट्राय करून बघा. ज्यांना कुणाला लवकर उठायची सवय नाही किंवा उठू वाटत नाही, जाग आलं, उठायचं तर असतं पण उठू शकत नाहीत, अशा बायकांसाठी किंवा अशा सगळ्यांसाठीच ही ट्रिक योग्य आहे. कारण पहाटे चालायला गेलेलं पण चांगलं असतं. समजा 5ला उठून तुम्ही चालायला गेले तर बाहेरची हवा स्वच्छ असते, छान असते शरीरासाठी. कसं ना, फिरायला जायचं पण आपण रोज ठरवतो आज जायचंय आणि जाग न आल्यामुळे किंवा आपण थोडासा कंटाळा केल्यामुळे ते सगळं राहून जातं तसंच. तर एकदा ही ट्रिक नक्की वापरून बघा. समजा गजर लावायचा त्याच टायमाला लावायचा आणि गजर वाजला की लगेच उठून बसायचं. आणि अजून एक महत्वाचं, गजर लावायचा म्हणजे आपल्या उशा शेजारीने लावायचा. आपला मोबाईल आपल्याला उठून जाता येईल इतक्या लांब ठेवायचा. म्हणजे काय होतं, गजर बंद करण्यासाठी का होईना आपण उठतो आणि उठलो की मग आपण उठतोच. ही टिप अतिशय महत्वाची आहे. आणि आपण जो आपल्या जागेवर जर आपल्या उशाला मोबाईल ठेवला तर आपण जाऊन तो पटकन बंद करतो. असं बऱ्याच वेळा माझ्या बाबतीत झालेलं आहे. मग नंतर मी काय केलं की आता कसं करायचं म्हणून ही ट्रिक वापरून पाहिली. मोबाईल लांब ठेवला, गजर वाजला की मी उठायचे आणि गजर बंद करण्यासाठी उठायचे की तसेच उठायचे. ही ट्रिक आपण 1 ते 8 ते 10 दिवस केली ना, तर आपल्याला आपोआप जाग येऊन जाते आणि उठायचा कंटाळा पण येत नाही. तर आज बरोबर मी 4 वाजता उठले होते. 4 वाजता उठल्यानंतर सगळी झाडलोट आधी करून घेतली, त्यानंतर फरशी पुसून घेतली. झाडलोट फरशी झाली त्यानंतर वॉशरूम वगैरे साफ करून घेतले, आंघोळ केली आणि थोडस गरम पाणी प्यायला घेतलं. गरम पाणी पिल्यानंतर आता मला देवाचे भांडे साफ करायचे होते. आज होता गुरुवार. मला कालच साफ करायचे होते भांडे, पण तुम्ही पाहिलंच भरपूर काम होतं. सगळी घराची साफसफाई माझी चालू होती, त्यामुळे हे दिवे देवाचे भांडे घासायला काही मला झालंच नाही. त्यामुळे आज पहाटेच मला भांडे घासावे लागले. सगळे भांडे मी स्वच्छ करून घेतले. आज देवघर पण मला साफ करायचंय, म्हणून म्हणलं चला आता देवघर पण तुमच्याशी शेअर करावं थोडस. तर गुरुवारी असं म्हणतात फरशी वगैरे साफ करू नये किंवा म्हणजे साफसफाई करू नये असं म्हणतात गुरुवारी, कारण गुरुवारी लक्ष्मीचा वार. परंतु काय होतं, आपण पारायण करतो, व्रतवैकल्य करतो आणि त्याच दिवशी नेमकं घर पुसायचं नाही, ते बरं नाही वाटत.
आणि आज तर मला देवघर पण साफ करायचं होतं, काल झालं नाही. नाहीतर मी बुधवारी किंवा शनिवारी असंच देवघर साफ करत असते. तर आता पुढच्या वेळेस पाहू, आपण शनिवारीच देवघर साफ करणार आहे मी. आठवड्यातून एक दिवस मी देवघर साफ करण्यासाठी ठेवलेला आहे. मी रोज काय देवघर साफ करत नाही, फक्त रोज देवांना आंघोळ्या घालते आणि पूजा वगैरे करून घेते. आणि आठवड्यातून एक वार असतो, तो असतो शनिवार. त्याच दिवशी मी देवघर सगळं साफ करत असते. परंतु ह्या शनिवारी मला झालं नाही आणि काल बुधवार काल करायचे, तर काल पण मला झालं नाही. मी घरच साफ करत बसले. तर म्हटलं आज चला, आज हाय वेळ आपल्याकडे थोडासा, तर देवघर साफ करून घेऊया. देवघरातले सगळे देव वगैरे बाहेर काढून घेतले आणि सगळं म्हणजे देवघरात जेवढं काही सामान असेल ते सगळं बाहेर काढून घेतलं आणि सगळं देवघर असं स्वच्छ कापडाने पुसून घेतलं. तर माझं देवघर आहे मार्बलच आहे. मस्त असं साफ करून घेतल्यानंतर हे कापड मी आणलंय आणि मशीनवर टिपा वगैरे मारून स्वस्तिकचं त्याला ही लावलंय, मी लेस लावून घेतली. तर आता मी काय करत असते, आज गुरुवार आहे, मला स्वामींना पण अभिषेक घालायचा आहे. पण आता हा अभिषेक मी दुपारी घालन. आता फक्त देवपूजा करून घेणार आहे मी, कारण आपल्याला डबे वगैरे करायचे, बाहेरचं सगळं आवरायचंय आणि मग बराच वेळ जातो. आज साफ करायचंय, त्याच्यामुळे 1-1.5 तास तर मला नक्कीच लागणार आहे इथं. मग बघा आमच्या कॉलनीत कशी माणसं चक्रा मारतात. तर पहा, बरोबर 6 वाजलेत आणि बाहेरची सगळी झाडलोट करून घेतली. त्यानंतर पाणी मारून घेतलं. 6 वाजता पण थोडंसं उजाडायला लागले, प्रदोष काळ झालेला आहे. परंतु इथं खांबावर मोठा बल्ब आहे घराशेजारीच, लाईटच्या खांबावर, त्यामुळे भरपूर असा उजेड असतो आमच्या दारामध्ये. तर देवपूजनच मला जवळजवळ 1-1.5 तास गेलाय. त्यानंतर मग बाहेर आले, सगळं झाडलोट केली. साहेब पण चक्कर मारत होते. आधी मी आतलं सगळं झाडलोट करून घेतली, त्यानंतर बाहेरचं झाडलं आणि मस्त असं पाणी मारून घेतलं. आतलं पण सगळं धुवून काढलं, पोर्च वगैरे सगळं काही धुवून काढलं. आता किती पाणी मारलं आणि किती धुवून काढलं ना, तरी पण धूळ माती ही येतच असते. सगळं धुवून झालं. आज आहे गुरुवार, तर आज उंबरा लेपन पण करायचंय. मग उंबरा पण स्वच्छ करून घेतला. मी उंबरा पाणी टाकून स्वच्छ करत नाही, ओलं कापड करून मग उंबरा पुसून घेते. आधी ज्या आपण हळदीचं लेपन केलेलं असतं ना, माझ्याकडे छोटासा झाडू आणि सुपली आहे, त्यामध्ये मी ते सगळं काढून घेते आणि त्यानंतर मग ओल्या कापडाने आपला उंबरा स्वच्छ असा पुसून घेते. आता बाहेर माझं आवरलंय, रांगोळ्या काढायच्यात अजून.
उंबरा लेपन करायचंय, उंबऱ्याची पूजा करायची. पण त्याआधी म्हटलं थोडासा चहा घेऊ, कारण काम केल्यानंतर थोडीफार एनर्जी पाहिजेच असती. तर आता मस्त असं चहा ठेवते, चहा घेते आणि मग बाहेर आवरते. तर चहा वगैरे घेऊन झाला. आता हळदीचं लेपन करते. हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र आणि गुलाबजल टाकलंय आणि त्याचं लेपन तयार करून उंबरा लेपन आपल्याला करून घ्यायचं आहे. तसं पाहिलं तर उंबरा लेपन हे आपल्याला रोजच करायला पाहिजे, पण तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. सकाळ सकाळ आपल्याला खूप घाई गडबड असते, त्यामुळं तेवढा वेळ नाही मिळत. परंतु गुरुवार, शनिवार, अमावस्या, पौर्णिमा अशा वारांना आपण लेपन करायला पाहिजे उंबऱ्याचे. घरामध्ये भरपूर अशी पॉझिटिव्हिटी येते उंबरा लेपन केल्यानंतर आणि लक्ष्मी प्रसन्न होते. ही एक सेवाच आहे लक्ष्मी प्राप्तीची. उंबरा लेपन म्हणजे जेवढं आपण घर दार स्वच्छ उंबरा सजवलेला असेल तेवढी आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न होत असते. उंबरा लेपन झालं त्यानंतर मग दरवाजात पण रांगोळी काढून घेतली छोटीशी आणि बाहेरच्या रांगोळ्या काढून घेतल्या. बाहेरचं म्हणजे अंगणात एक काढली आणि तुळशीपोळी एक काढली. जास्त काही रांगोळ्या मी काढत नाही. आणि देवासमोर एक आणि अगदी छोट्याशा रांगोळ्या काढते, कारण आपल्याकडे वेळ नसतो. मोठी रांगोळी काढायची म्हणजे की वेळ लागतो. त्यानंतर म्हटलं चला उंबऱ्याची पूजा करून घ्यावी. दिवाबत्ती धूप दीप सगळं काही दाखवलं आणि आता मला तुळशीची पूजा करून घ्यायची. तुळशीला पण दिवा लावून घेतला. आज जरा उशीरच झाला होता दिवा लावायला. दिवा हा आपल्याला पहाटेच लावायचा आहे. थोडासा अंधार आहे तोपर्यंत दिवा जर लावून घेतला ना दारामध्ये तुळशी पुढं, तर इतकं प्रसन्न वाटतं ना. परंतु आता ती सवय लागलेली आहे ना दिवा लावायची, तर दिवा लावल्याशिवाय मला करमत नाही. बरोबर तसे पण 7 वाजले होते, 7 सव्वा 7 झाले असतील. तर म्हटलं चला अजून पण आहे वेळ, 7:30 पर्यंत असतो. 6:30 ते 7:30 हा सकाळचा प्रवेश काळ आहे आणि संध्याकाळी पण तसंच आहे. 6:30 ते 7:30 या वेळात आपण दिवा लागण केलीच पाहिजे. त्यानंतर सूर्यनारायणाला अर्घ्य दिलं आणि नमस्कार केला. तर चला आजच्यासाठी एवढंच. चला तर मग आता मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.